जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंगवे येथे विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आलं। यावेळी जिल्हा परिषद विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे प्रयोग सादर केले। यावेळी केंद्रप्रमुख राजू जाधव, प्राथमिक आरोग्य केंद्र शिंगवे डॉक्टर सुहास मैड, भीमाशंकर सहकारी साखर कारखाना संचालक नितीन वाव्हळ, पोलीस पाटील गणेश पंडित, उपसरपंच हिरामन गोरडे, ग्रामपंचायत सदस्य सोपान पाबळे, शालेय व्यवस्थापन उपाध्यक्ष रेखाताई पाबळे, सदस्य शशिकांत मेहत्रे, योगेश कासार, महेश बांगर आदी मान्यवर उपस्थित होते। शाळेचे मुख्याध्यापक नवनाथ सिनलकर यांनी सर्व शिक्षकांनी उत्तम नियोजन केलं होतं। बालवैज्ञानिक अत्यंत उत्साही आणि मनापासून वैज्ञानिक गोष्टी सांगत होते। नमस्कार, मी राजू जाधव, वैयक्तिक आणि मेंगडेवाडी केंद्राचा केंद्रप्रमुख म्हणून सध्या कार्यरत आहे। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मॉडेल स्कूल शिंगवे या शाळेने आज वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लावावा आणि खऱ्या अर्थानं मुलांमध्ये विज्ञान विषयक अभ्यासक्रमातील जागृती निर्माण व्हावी या दृष्टिकोनातून इयत्ता 1ली ते 7वीच्या विद्यार्थ्यांचा विज्ञान प्रदर्शन मेळावा संपन्न केलेला आहे। मी सर्व प्रयोगांची पाहणी केली आणि माझ्या असं लक्षात आलं की खऱ्या अर्थानं या ठिकाणी हे जे मॉडेल स्कूल शाळा आहे, विविध उपक्रम राबवले जातात। त्यापैकी हा जो आज उपक्रम राबवला तो निश्चितच अभ्यासक्रमाच्या उद्दिष्टानुरूप सुसंगत असा आहे। प्रत्येक मुलांनी बनवलेले मॉडेल्स हे निश्चितच भविष्यकालाचा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागण्यासाठी वेध घेणार आहे। मी खऱ्या अर्थानं मुलांच्या बरोबरच त्यांच्या पालकांचं आणि खरं कौतुक करेल ते वर्ग शिक्षकांचं, की त्या शिक्षकांनी नुसतंच पाठ शिकवणे हे एवढंच उद्दिष्ट न ठेवता व्यवहार ज्ञानाशी निगडित भविष्य काळामध्ये डे टू डे लाईफमध्ये विद्यार्थ्यांना विज्ञानाशी आणि आपल्या व्यवहार ज्ञानाशी सांगड घालून वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागण्याच्या दृष्टिकोनातून व्यवहार ज्ञानामध्ये आणि जगत असताना आपल्याला विज्ञानाचा काय उपयोग होईल या दृष्टिकोनातून छानपैकी अनेक प्रयोग या ठिकाणी प्रदर्शनासाठी ठेवलेले आहे। प्रत्येक विद्यार्थ्यांना जे प्रश्न विचारेल त्या प्रश्नाचे योग्य पद्धतीने उत्तर देण्याचा या ठिकाणी मुलं प्रयत्न करत होती। म्हणजे याचा अर्थ असा आहे की निश्चितच खऱ्या अर्थानं मुख्याध्यापक असेल, त्यांचा सर्व शिक्षक असेल आणि खऱ्या अर्थाने मी कौतुक करेल की शालेय व्यवस्थापन समितीचं या ठिकाणी हे मॉडेल स्कूल बनवण्यामध्ये आणि विविध उपक्रम राबवण्यामध्ये निश्चितच फार मोलाचा वाटा आहे। आणि म्हणून केंद्रप्रमुख या नात्यानं मी खऱ्या अर्थानं या उपक्रमाचं कौतुक करतो आणि अशाच प्रकारचे अनेक उपक्रम शाळेमध्ये राबवले जावेत अशा प्रकारची शुभेच्छा व्यक्त करतो। भविष्य काळामध्ये सुद्धा आपल्या तालुक्यामध्ये ही शाळा एक वेगळ्या प्रकारची आदर्श शाळा बनवण्याचा आपला सर्वांच्या सहकार्याने आपला मानस आहे। या ठिकाणी मला एक गोष्ट नमूद करावी वाटेल पहा की 365 दिवस भरणारी ही एक शाळा आहे आणि याचं नियोजन या ठिकाणी मुख्याध्यापक सर्व शिक्षक करतात। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या शालेय व्यवस्थापन समितीचं एक चांगल्या प्रकारचं लक्ष आहे। या ठिकाणी कार्यरत असणारी शालेय व्यवस्थापन समिती अतिशय उच्च विद्याविभूषित आहेत आणि म्हणून हा उपक्रम राबवण्यामध्ये त्यांनी चांगल्या प्रकारचा सहभाग घेतलेला आहे। पुन्हा एकदा विद्यार्थ्यांचं, वर्ग शिक्षकांचं आणि शालेय व्यवस्थापन समितीचं हा उपक्रम वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवून लागण्या इतपत यशस्वी केल्याबद्दल सर्वांचा मी आभार मानतो। आणि याच वैज्ञानिक दृष्टिकोनाची पुढली पायरी म्हणून आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये आंबेगाव तालुक्यामध्ये 2च वैज्ञानिक रोबोटिक्स लॅब या ठिकाणी आपण प्रशासनाच्या वतीने दिलेले आहेत। तब्बल 24 लाख रुपये शासन खर्च करून ही लॅब तयार करते आणि ही लॅब तयार करत असताना ग्रामस्थांनी व्यवस्थापन समितीने तब्बल 3 ते 4 लाख रुपये याचा निधी जमा केलेला आहे। आपण शासनाच्या वतीने 21 लाख रुपये निधी देतोय। माननीय आमचे मार्गदर्शक गट शिक्षणाधिकारी रुपाली धोका मॅडम असतील, गट विकास अधिकारी असतील, या सर्वांचं या ठिकाणी या शाळेकडून फार मोठ्या अपेक्षा आहेत आणि म्हणून केंद्रप्रमुख या नात्याने मी पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो आणि कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल धन्यवाद देतो। मी आता 7वी शिकतो। माझ्या शाळेचं नाव जिल्हा परिषद मॉडेल स्कूल शिंगवे। आम्ही कार्बन डायऑक्साईड तयार करणे हा एक प्रयोग केला आहे जो वृक्षांसाठी खूप उपयोगी वायू आहे। हा सायट्रिक ऍसिड हा नाव काय? कार्बन डायऑक्साईड तयार करणे। याचा काय उपयोग काय? उपयोग झाडांसाठी काय उपयोग म्हणजे झाड घेतात ना तो प्रयोग। हा सायट्रिक ऍसिड हा पाणी, यात आपण सायट्रिक ऍसिड टाकू आणि हा बेकिंग सोडा, आपण रोज खातो तो सोडा।
आणि आम्ही हे पण तुम्हाला सिद्ध करू शकतो की हे कार्बन डायऑक्साइडच आहे. बघा विजलं, कारण कार्बन डायऑक्साइड ना आगीला विझवतो. म्हणून वेगळ्या ठिकाणी काही ठिकाणी फायर ब्रिगेड मध्ये कार्बन डायऑक्साइडचा जास्त प्रमाणात वापर केला जातो. धन्यवाद. साथीला कोण आहे वर्ग शिक्षक? डोकरे सर. अभिनंदन. धन्यवाद. काय तुला सांग? मला ना हा प्रयोग तयार करताना ना आमच्या सरांनी सांगितलेलं पहिल्यांदा का हे बघा मुलांना 28 तारखेला विज्ञान दिन असतो. मग त्या निमित्ताने आपल्याला एक प्रयोग तयार करायचा आहे. मग प्रत्येकाने तयार करा किंवा ग्रुप मध्ये तयार करा. मग मी माझ्या मित्रांना म्हणलो आणि आम्ही 3 जण होतो. मग त्याच्यामध्ये मी म्हणलो का आपण ज्वालामुखी तयार करू. मग त्याच्यामध्ये ही आम्ही ज्वालामुखी तयार केली. त्याचा सेटअप लावताना आम्ही विचार केला का आपण जमिनीवरची न बनवता पाण्यातली बेटांची तयार करू, म्हणजे अजून आकर्षक होईल. मग त्यामुळे आम्ही इथं पाण्यातील बेटांची केली. मग पहिल्यांदा इथं आम्ही एक ज्वालामुखी तयार केली, त्याच्या जवळ एक दुसरी ज्वालामुखी तयार केली, म्हणजे ज्या 2 ज्वालामुखी होतील. मग इथं आपण ही बेटा काढलेली छोटी छोटी आणि इथं पाणी. मग मी म्हणलो तर जेव्हा आपले निघन तेव्हा याच्याद्वारे इथं निघन, म्हणजे आपण तिथं काहीतरी कलर रंग द्यायला पाहिजे. मग मी रंग पण दिला आणि याच्यामध्ये जेव्हा फेस निघतो त्याच्यामध्ये काय काय टाकलं, इनो टाकला, दुधाचा सोडा टाकला, बेकिंग सोडा टाकला आणि हळद टाकली कारण की रंग येण्यासाठी हळद टाकली. आणि ते सगळे एकत्र करून याच्यात टाकलं आणि ते इनो आणि बरोबर आहे, तुझं एकदम छान केलेलं आहे तू. पण हे ज्वालामुखी म्हणजे का होतं ज्वालामुखी? हे बघा का ज्वालामुखी होत्या? कारण काय? जेव्हा भूगर्भामध्ये हालचाल तयार होती तेव्हा जो खालचा लावा असतो तो थोडासा रेक करतो. तेव्हा मी तिथं चित्र काढलं, ते चित्र घे रे खालचं. हे बघा जेव्हा शाळेत खाली इथं भूगर्भ असतो, इथं जर काय हालचाल झाली तर इथलचा हा लावा हळूहळू वरती येतो. मग थोडं इथून निघतो जवळ, मग बाहेर थोडं येतो आणि मग सगळ्या शेवटी वरती असा स्प्रेड होतो. बरोबर आहे, एकदम बरोबर सांगितलं. आणि आता ऐक ना, आता ही ज्वालामुखी झाली त्याचे नुकसान होतात का फायदे होतात? हे बघा जेव्हा ज्वालामुखी होती तेव्हा नुकसान होतं का, कारण की हे बघा जेव्हा मानव ज्वालामुखीच्या जवळ वस्ती करतो, लांब जरी असला तरी पण त्याच्या कार्बन डायऑक्साइडच्या वाफेमुळे ढगांमध्ये कार्बन डायऑक्साइड तयार होतो आणि श्वसनासाठी हानिकारक होतो. म्हणजे त्यामुळे आपण मरू पण शकतो. तो एक हानिकारक झाला. आणि जेव्हा हा लावा जर काही खाली आला पाण्यात मिसळला तर ते एकत्र मिसळून एकतर ऑक्सिजन तयार होतो नाहीतर दगड तयार होतो. मग ते सगळं एकत्र परत एकदा बेट तयार होतं आणि आपल्याला माहित नसतं तो कधी फुटेल. त्यामुळे जर काही परत एकदा फुटला तर ते असंच मोठं होत जातं. मग ते मोठ्या ह्याच्यात पण रूपांतर होऊ शकतं. आणि जर का एखादा माणूस थांबलाच तर हे लावायचं तापमान असतं 1200 डिग्री सेल्सिअस ते 1500 डिग्री सेल्सिअस. मग ते जर का आपण माणूस जर का त्याला हात जरी लावला तरी पण आपण जुळून राखू शकतो. एवढं एकदम बेस्ट आहे, बरोबर आहे. आता मग याचे तोटे खूप आहेत, मग काय काळजी घ्यायला पाहिजे मानवाने अशी काळजी घ्यायला पाहिजे का जेव्हा हा फुटतोय त्याच्यासाठी एखादी मशीन तयार केली पाहिजे. मी ती इथं मशीन पण तयार केलेली. मग हे बघा ही मशीन इथं जेव्हा हे इथं जोडलेलं नसतं तेव्हा वाजत नाही. आता मी करतो जोडलं. आता जेव्हा भूकंप येतो तेव्हा असं हालचाल तयार होती आणि इथं चिटकतं, मग असा आवाज तयार होतो त्याच्या मार्फत. हा वॉर्निंगचा सायरन वाजतो असा. बरं ऐक ना, आता ते वाजलं सांगितलं का आता भूकंप होणार आहे, मग काय करणार? ते मानवाने काय केलं पाहिजे असं तुला वाटतं? मला वाटतं का तरी आता जर का इथं मानव वस्ती करत असेल तर इथं जवळपास आपल्या बोट तयार ठेवलं पाहिजे. मग जेव्हा पण भूकंपाची हालचाल तयार होईल तेव्हा त्याच्यामध्ये बसून आपण लांब गेलं पाहिजे. त्या याच्यापासून दुसऱ्या बेटापर्यंत संकट आलं का लांब गेलं पाहिजे. आपण स्वतः गेलं पाहिजे का सगळ्यांना घेऊन गेलं पाहिजे? शाळांना घेऊन गेलं पाहिजे. बरोबर, स्वतः एकट्याने जाण्याचा अर्थ नाही. नाही. आणि तिथलच्या प्राण्यांना पक्ष्यांना पण वाचवलं पाहिजे.
व्हेरी गुड. वा वा. तू कितवीला आहे? 5वीला. कोणी वर्ग शिक्षक? पोंदे सर आणि लोखंडे सर. तुझ्या गणेश मकर. हा प्रयोग पवनचक्की आहे. ही पवनचक्की आम्हाला जेव्हा ते आम्ही प्रवास करत होतो तेव्हा ते तिथे दिसले, तेव्हापासून मला ते सारखा विचार मनात येत होता, म्हणून मी ते पवनचक्कीचा प्रयोग केला. आणि ती पवनचक्की सर्व घरातील विद्युत यंत्र त्याला उपयोगी पडते आणि त्याचे खर्च वाचतो. काय काय उपक्रम चालू शकतात? याच्यावर घरातील वीज लाईट चालू शकते, आपला बल्ब, परत अजून ओके इलेक्ट्रॉनिक्स चालू शकते. तू कितीला आहे? 5वीला. तुझे वर्ग शिक्षक कोण आहेत? पोंदे सर. अरे वा वा. कोणत्या सरांनी सांगितलं का एका तुम्हाला? मनाने. छान. व्हेरी गुड. न्यूज रिपोर्टर समीर गोरडे, आज 24 तास, आंबेगाव. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.